नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन झटपट रेसिपीमध्ये. तर अगदी 10 मिनिटात आपली ही चवळीची भाजी बनवून तयार होणार आहे. तर मुलांना टिफिनसाठी चवळी बनवायची होती. तर मुलं म्हटली, "मम्मी ग्रेव्ही टाईप कर, सुकी चवळी मसाला नको." तर म्हटलं ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी चवळी केली. त्यांना टिफिनवरती जास्त रस्सा दिला नाही, फक्त थोडीशी ग्रेव्ही टाकली आणि खूप छान झाली होती. आणि कुकरमध्ये केल्यामुळे फार कमी वेळेमध्ये ही चवळी बनते. कशी बनवायची, चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. कुकरमध्ये थोडंसं तेल टाकायचं, एक दीड पळी. त्यामध्ये पाव चमचा जिरे, एक तेजपत्त्याचं पान आणि थोडा दालचिनीचा तुकडा टाकला आहे. त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून टाकायचा. छोटे असतील तर 2 टाकायचे बारीक चिरून कांदे आणि चांगलं परतवून घ्यायचं. आपण कोणतंच याच्यामध्ये वाटण वगैरे काही केलेलं नाही आहे, तरीसुद्धा ही चवळीची भाजी खूप छान होते. फक्त आपण कांदा आणि टोमॅटोमध्येच ही भाजी बनवतोय. अतिशय स्वादिष्ट चवीची बनणार आहे. तर कांदा थोडा वेळ चांगला परतवून घेऊया. तुमच्याकडे जे खडे मसाले असेल 1-2 ते टाकले तरी चालेल. तेजपत्ता, दालचिनी नसेल तर दुसरे खडे मसाले 1-2 टाकू शकतात. कांदा थोडा भाजत आला की याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि तीसुद्धा कांद्यासोबत परतवून घेऊया. तर दोन्ही पण आपण थोडा वेळ चांगलं भाजून घेतले. कांदासुद्धा चांगला भाजत आला आहे आणि चवळी मी रात्रभर भिजत ठेवलेली आणि सकाळी त्यामधलं पाणी काढून ठेवलं. रात्रीच भिजायला टाकली तर चवळी खूप चांगली रात्रभर भिजली जाते. कांदा भाजून झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. तर टोमॅटोसुद्धा थोड्या वेळासाठी आपण चांगलं परतवून घेतलं आहे. आता याच्यामध्ये काही मसाले टाकूयात. तर इथे 1 चमचा आणि वरती थोडीशी मी चटणी टाकून घेतली आहे. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. आणि आमच्या घरामध्ये तिखट जास्त आवडतं, त्यामुळे मी ही भाजी थोडी तिखट बनवली आहे. थोडीशी हळद टाकून घेऊया. थोडासा गरम मसाला टाकायचा आहे किंवा तुमच्याकडे जो कोणता मसाला असेल तो टाकला तरी चालेल. पाव चमचा लाल मिरची पावडर टाकूया. चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आता सर्व हे चांगलं परत एकदा परतवून घेऊया. तर कोणतंही खोबऱ्याचं वाटण न करता किंवा टोमॅटो कांद्याची प्युरी न करता आपण एकदम टेस्टी ही भाजी बनवून घेतोय. याच्या अगोदरसुद्धा आपण चवळी मसाला बनवला होता, पण त्यामध्ये प्युरी वगैरे करून मी टाकलेली. तर ती वेगळी रेसिपी होती आणि ही वेगळी आहे. तर त्याचीसुद्धा तुम्हाला रेसिपी पाहायची असेल तर आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. ॲक्टिव्ह पूजा सर्च केलं तर तुम्हाला बऱ्याच रेसिपी पाहायला मिळतील. आता सर्व चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये भिजवून घेतलेली चवळी टाकून घेतली आहे आणि मसाल्यामध्ये चांगली ती मिक्स करून घ्यायची, परतवून घ्यायची. तर चांगले 1 मिनिटभर हे परतवून घेतले आणि सर्व मसाले मस्त चवळीला लागलेले आहेत. आता आपल्याला चवळी शिजण्यापुरतं पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये. तर तुम्हाला किती ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकतात. आता चवळी शिजून थोडासा रस्सा राहील या हिशोबाने मी 2 पेले पाणी टाकून घेते आणि आपल्याला भरपूर साऱ्या शिट्ट्या करायच्या आहेत, त्यामुळे पाणी थोडं मी जास्तच टाकले. आता सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायचे आहेत. काही वेळेस चवळी पटकन शिजते तर कधी-कधी उशीर होतो. तर नाही शिजली तर आणखीन 1-2 शिट्टी परत करून घेऊ शकतात. आता सर्व चांगलं मिक्स केलं झाकण लावून आपण मोठ्या गॅसवरती याला 6 शिट्ट्या करून घेतलेत आणि त्यानंतर गॅस बंद करून चवळी थोडीशी मॅश केली आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली. तर ते मी काही दाखवलं नाही, कारण मला मुलांना शाळेत सोडायला जायचं होतं आणि लेट होत होता, त्यामुळे मी डायरेक्ट मॅश करून घेतली, कोथिंबीर टाकली आणि मुलांना टिफिनमध्ये चवळी मसाला दिला. तर मी जास्त रस्सा नाही दिला, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये तुम्हाला दिसतोय. पण त्यांना अगदी थोडीशी ग्रेव्ही टाईप अशी चवळी दिली आणि खूप छान झालेली. आमच्या आईंना तर खूप जास्त आवडली. तर हे पहा, एकदम झटपट 10 मिनिटात आपली चवळी बनवून तयार आहे आणि तुम्ही ग्रेव्ही पाहू शकतात. कोणतं वाटण न करता किती छान याला ग्रेव्ही आली आहे. खूप जास्त पातळ बनवायची नाही. अशी बनवली ना चपाती भाकरीसोबत, भातासोबतसुद्धा खाता येते. हे पहा, चवळी थोडीशी मॅश करायची म्हणजे आणखीन चांगली थिकनेस येते. वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया. तर झटपट आपली इथे चवळीची भाजी बनवून तयार झाली आहे. आहे की नाही एकदम सोपी रेसिपी. तर तुम्हालासुद्धा रोज-रोज टिफिनला त्याच-त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर अशी चवळीची भाजी बनवून पहा. सर्वांना खूप आवडेल.
तर कशी वाटली तुम्हाला अगदी 10 मिनिटात तयार होणारी ही चवळीची भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या, सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज शॉर्ट व्हिडिओचं आणि लाँग व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला पाहता येतील. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन चमचमीत झणझणीत रेसिपीमध्ये. आज आपण बनवतोय तुरीची डाळ, तेही एका शिट्टीमध्ये कमी गॅसचा वापर करून आपण झटपट होणारी तुरीची डाळ बनवतोय, तेही माझ्या पद्धतीने आणि एकदम झटपट होते. जास्त काही साहित्य लागत नाही किंवा खूप वेळ द्यावा लागत नाही आणि एकदम 5 ते 10 मिनिटात ही रेसिपी बनवून तयार होते किंवा भाजी बनवून तयार होते. तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे तुरीची डाळ घ्यायची आणि तुरीची डाळ ना अर्धा तास आपल्याला भिजवून घ्यायची. त्यामुळे ना एका शिट्टीमध्ये ही डाळ चांगली शिजली जाते. आणि हे पहा किती चांगली डाळ भिजली आहे. डाळ भिजली की शिजायला जास्त वेळ लागत नाही, लगेच डाळ शिजून होते. आणि तुम्हाला जर अशी दाटसर डाळ करायची नसेल तर मग भिजवू नका, डायरेक्टली तुम्ही तशीच फोडणी देऊ शकतात. आता आपल्याला एक वाटण करायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे कांदा घ्यायचा आहे, तर मी मोठा असा कट करून घेतला आहे. 9-10 लसूण पाकळ्या, थोडा अद्रकचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या आणि इथे टमॅटो छोटा होता म्हणून मी 1.5 टमॅटो घेतला आहे. मोठा टमॅटो असेल एक वापरला तरी चालेल. आता आपल्याला या बाकीचं सर्व वाटण करायचं आहे. टमॅटोची नंतर आपल्याला जाडसर म्हणजे बारीक करून घ्यायचे. तर सगळ्यात अगोदर आपण एक वाटण बनवून घेऊया. यामुळेच या भाजीला खूप छान टेस्ट येणार आहे. तर अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कांदा आपल्याला ना जाडसर बारीक करून घ्यायचे. पेस्ट करायची नाही, फक्त आबडधोबड वाटून घ्यायचे. खूप मोठे ठेवायचं नाही किंवा खूप फाईन बारीकसुद्धा पेस्ट करायची नाही. तर आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये टाकूया आणि टमॅटो सेपरेट नंतर बारीक करून घेणार आहे. आता आपण हे जाडसर वाटून घेतले. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे जाडसर असं वाटून घ्यायचे. म्हणजे थोडे थोडे मिरचीचे तुकडे आणि कांद्याचे तुकडेसुद्धा राहिलेले आहेत. हे पहा, लसूण वगैरे मस्त. तर असं आपल्याला बारीक वाटून घ्यायचे. आता हे आपण वाटीत काढून ठेवूया आणि लगेच टमॅटोची प्युरी करून घेऊया. टमॅटो एकदम फाईन बारीक प्युरी करून घेतलं तरी चालेल किंवा थोडासा जाडसर ठेवला, जसं आपण कांदा लसूण वगैरे बारीक केलं तसं ठेवलं तरी चालेल. आता आपण टमॅटोसुद्धा कट करून टाकूया आणि पाणी वगैरे काही टाकण्याची गरज नाही. टमॅटो असंच बारीक होतो. तर थोडेसे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात हा टमॅटो टाकूया, म्हणजे पटकन बारीक होईल. असं वेगवेगळं केल्यामुळे ना जरा वेगळी चव येते आणि सगळं साहित्य एकत्र करून जर मिश्रण बनवलं तर त्याचीसुद्धा वेगळी टेस्ट येते. मी हे खूप वेळा स्वतः नोट केलेलं आहे, त्यामुळे मी हे असं सेपरेट बारीक केलं आहे. बाकी तुम्हाला जर एकत्र वाटण करायचं असेल तसंसुद्धा करू शकतात, पण नक्कीच चव बदलते थोडीशी तरी. तर हे पहा, टमॅटोसुद्धा मी असं वेगळं बारीक करून घेतले आणि खूप फाईन पेस्ट केली नाही. अगदी थोडेसे त्याचे मी चंक्स ठेवलेत, म्हणजे थोडेसे असं तुकडे ठेवलेत, म्हणजे डाळीमध्ये खायला छान लागतं. तर हे पहा, आता आपण फोडणी करूया. आपले दोन्हीसुद्धा वाटणं बनवून झालेले आहेत. 2 पळी तेल गरम करून घेतले. आता यामध्ये पाव चमचा मोहरी टाकूया. मोहरी छान फुटू द्यायची. मोहरी तडतडली की मग जिरे टाकायचे. फोडणी छान बसली की भाज्या अतिशय चविष्ट बनतात. मोहरी तडतडली आहे, जिरेसुद्धा चांगले फुललेत. एक तेजपत्त्याचं पान टाकूया. तेजपत्ता नसेल तर कोणताही खडा मसाला 1-2 टाकू शकतात. आता जे आपण कांद्याचं वाटण केले ते सुद्धा टाकून घेऊ आणि छान परतवून घेऊ. तर कांद्याचं वाटण ओलसर असतो ना कांदा, त्यामुळे थोडंसं तेलामध्ये मसाला टाकला की ओढतो, त्यामुळे गॅस कमी करायचा आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे. आता कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान हे परतवून घ्यायचे थोडा वेळ. तर मस्त आपल्या इथे हा मसाला भाजून होत आला आहे आणि चांगलं तेल सुटले. कांद्याचा कच्चेपणा पण कमी झालं. हे पहा, सर्व चांगलं भाजलेलं आहे. खूप छान सुगंध येतो आहे. तर असं हे कांद्याचं वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये थोडासा मी कढीपत्ता टाकला. कढीपत्ता फोडणीमध्ये टाकायचा राहून गेला होता. तर सगळं चांगलं परतून घेतले. आता कांदा चांगला भाजला की मग याच्यामध्ये टमॅटो टाकून घेऊया. टमॅटो लगेच टाकला किंवा सोबतच टाकलं तर भाजायला वेळ लागतो, त्यामुळे कांदा अगोदर भाजून घेतला आणि आता टमॅटोची पण जी पेस्ट बनवलेली ते टाकून घेतली आणि चांगलं परतवून घेऊया. तर टमॅटोसुद्धा थोड्या वेळ आपण भाजून घेऊया. तर मस्त मसाल्याला तेल सुटले पहा. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया.
आणि सगळं चांगलं तळापासून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कुकरमध्ये भाज्या बनवल्यामुळे भाज्या पटकन होतात, वेळ वाचतो आणि शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला गॅस वाचतो, हो की नाही? तर सगळं चांगलं मिक्स करून घेतले. आता मसाले टाकूया. तर मी मसाले काय-काय घेतले ते सांगते. अर्धा चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, अर्धा चमचा इथे मी सब्जी मसाला आणि 1.5 चमचा चटणी टाकली. मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी-जास्त करू शकता. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार चटणीचं प्रमाण करायचे आणि मसाले तुम्हाला जे टाकायचे ते तुम्ही टाकू शकतात. गरम मसाला किंवा धना पावडर असेल, किचन किंग मसाला असेल, जो मसाला तुमच्याकडे असेल तो टाकून घ्यायचा. आता सगळं मस्त इथे परतवून घेतले आणि पाहू शकतात किती छान आपल्या इथे मसाला बनवून तयार झाला आहे. नेहमीच्याच त्याच डाळी खाऊन सुद्धा कंटाळा येतो. वांगं, बटाटा, शेवग्याची शेंग हे सुद्धा सारखी पातळ भाज्या खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे वेगळं काहीतरी बनवलं ना खायला छान वाटतं. तर थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून मी 2 ते 3 चमचे पाणी याच्यामध्ये टाकून घेतले. जेणेकरून आपला मसाला तळाशी लागणार नाही आणि छान भाजला पण जाईल. हे पहा. तर मसाला एकदम मस्त चटचटीत भाजून झाला आहे. आता आपण याच्यामध्ये डाळ टाकून घेऊया. तर जी आपण भिजवून घेतलेली डाळ आहे ते टाकून घेऊया आणि डाळ भिजली आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. मोठ्या गॅसवर एक शिट्टी करायची, लगेच डाळ शिजून तयार होते. आणि तुम्हाला जर अशी दाटसर डाळ खूप शिजलेली आवडत नसेल तर तुम्ही भिजवून घेऊ नका. डायरेक्टली असं सगळं म्हणजे साहित्य वापरून अशी भाजी बनवू शकतात. म्हणजे ती डाळ जास्त शिजली जाणार नाही. तर हे पहा, मस्त डाळ मसाल्यामध्ये मिक्स करून घेतली. तुम्ही अशा पद्धतीची सेम सुकीसुद्धा डाळ बनवू शकतात. किंवा मग तुम्हाला पातळ बनवायची असेल तर आणखीन थोडंसं गरम पाणी टाकून तुम्ही ग्रेव्ही टाईपसुद्धा ही डाळ बनवू शकतात. तर मी इथे 1 ग्लास एवढं पाणी टाकून घेतले, कारण मला ही डाळ खूप पातळ बनवायची नाही. चपाती भाकरीसोबत खाता येईल अशी थोडीशी दाटसर बनवायची आहे. आता किती पातळ किती घट्ट हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला जशी बनवायची त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकतात. तर मी इथे 1च ग्लास पाणी टाकून घेतले. सगळं चांगलं मिक्स करून घेतले. आता झाकण लावूया आणि मोठ्या गॅसवरती फक्त आपल्याला याची एकच शिट्टी करायची आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि आता कुकरची पूर्ण आपल्याला हवा जाऊ द्यायची आणि त्यानंतरच कुकरचं झाकण उघडून ही डाळ व्यवस्थित मिक्स करायची. आता भरपूर सारी याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची. तुमच्याकडे कसुरी मेथी असेल ती टाकली तरी चालेल. आता लगेच प्लेटमध्ये काढून घेऊया. तर पाहू शकता झटपट आपली इथे एकदम वेगळ्या पद्धतीची चमचमीत झणझणीत अशी तुरीची डाळ बनवून तयार आहे. चपाती, भाकरी, भातासोबत सुद्धा खाता येईल अशी भन्नाट चवीची ही डाळ तयार होते. आणि नेहमी आपण आमटी वगैरे बनवत असतो किंवा सुकी डाळ बनवत असतो, पण अशा पद्धतीने नक्की एकदा करून पहा. सर्वांना खूप आवडेल. आणि तुम्हाला आणखीन या डाळीची टेस्ट डबल करायची असेल तर तुम्ही याला तडका देऊ शकता. थोडंसं तेल गरम करून किंवा तूप गरम करायचं, त्यामध्ये जिरे, मोहरी, सुक्या 2 लाल मिरच्या आणि कढीपत्ता, हिंग, लाल मिरची पावडर असा तडका द्यायचा गरमागरम. खूप छान टेस्ट येते. मी एकदम साध्या सिंपल पद्धतीने ही डाळ बनवून घेतली आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या, सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. घरामध्ये जर कोणाला भेंडीची भाजी आवडत नसेल तर त्यांना अशी मसाला भेंडी करून द्या. एका चपातीऐवजी 2 चपाती नक्कीच खातील. आणि बनवायला तर खूप सोपी आहे, खूप स्वादिष्ट एकदम चवीची ही भेंडीची भाजी होते. जास्त मेहनतसुद्धा नाही आहे. भेंडी कट करून त्यामध्ये मसाला वगैरे भरूनसुद्धा ही आपल्याला भाजी बनवायची नाही. फक्त एका भेंडीचे 2 भाग करायचे आणि ही भेंडीची भाजी बनवायची. एक सिक्रेट मसाला बनवणार आहोत. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि त्यानंतर एका भेंडीचे 2 इथे मी काप करून घेतलेत. आणि आपल्याला भेंडी कट करून त्यामध्ये मसाला भरायचा प्रत्येक भेंडीमध्ये, म्हणजे खूप वेळ जातो. त्यापेक्षा एका भेंडीचे 2 काप करायचे आणि भेंडी अशा पद्धतीने कापून घ्यायची. आता आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट बनवायचा आहे. तर इथे मी शेंगदाणे भाजून घेते. तर 1 वाटी शेंगदाणे घेतले. तर किती भेंडी बनवायची त्यानुसार तुम्ही शेंगदाणे घेऊ शकतात. अर्धा चमचा धने, पाव चमचा जिरे, पाव चमचा बडीशेप घेतली. आता आपल्याला अगोदर शेंगदाणे भाजायचे आणि नंतर बडीशेप, जिरे, धणे हे सुद्धा भाजून घ्यायचे. हेच आपला सिक्रेट मसाला आहे. तुमच्याकडे शेंगदाण्याचा कूट असेल तर तो वापरला तरी चालेल. केव्हा वापरायचा ते मी पुढे सांगते. सगळ्यात अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेऊया. तर खमंग होईपर्यंत छान शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर शेंगदाणे चांगले भाजून झालेत. हे पहा, मस्त मिडियम गॅसवरती मी शेंगदाणे भाजून घेतलेत. अगोदरच शेंगदाणे भाजलेले असतील किंवा कूट असेल तर लगेच 10 मिनिटात ही भाजी बनवून तयार होते. तर इथे मी शेंगदाणे चांगले भाजून घेतलेत. आता प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच कढईमध्ये आपल्याला
जिरे, धणे आणि बडीशेपसुद्धा भाजून घ्यायची. तर आता हे सुद्धा सुगंध येईपर्यंत चांगलं भाजून घेऊया. आणि कढई तापलेली असते तर भाजायला जास्त वेळ लागत नाही, पटकन हा मसाला भाजून तयार होतो. तर मस्त सुगंध येतोय आणि मसालासुद्धा आपला छान भाजून झाला आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये फक्त आता 6 ते 7 लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत आणि हेच आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे. तर मस्त हे भाजून झाले, प्लेटमध्ये काढून घेते. आणि फोडणीमध्ये फक्त एक कांदा आपण उभा चिरून टाकणार आहोत फोडणीसाठी. तर पाहू शकतात आपला सर्व मसाला चांगला भाजून झाला आहे. आता शेंगदाणे आणि हा मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण एक उभा पातळ कांदा चिरून घ्यायचा आहे आणि 7-8 लसूण पाकळ्या सोलून घ्यायचे. तर कढईमध्ये मी 1.5 पळी तेल टाकून घेतले. तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये एक उभा पातळ कांदा चिरून टाकायचा आहे. तर जिरे आपण वाटणामध्ये टाकलेत त्यामुळे मी जिरे फोडणीत टाकलेले नाहीत. तर तेल चांगलं गरम झाले, यामध्ये कांदा टाकून घेऊया सगळ्यात अगोदर. तोपर्यंत आपले शेंगदाणेसुद्धा थंड होत आहेत. तर असा उभा पातळ कांदा टाकल्यामुळे ना भेंडी खाताना घशामध्ये दाटल्यासारखी वाटत नाहीत. एकदम मस्त मऊ लुसलुशीत भेंडी होते आणि ओलसर पण राहते. कांदा थोडासा परतवून घेतला की लगेच भेंडी टाकायची आणि भेंडी आणि कांदा हे सर्व चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सोबतच दोन्हीसुद्धा चांगलं फ्राय होतं. तर तेलामध्ये भेंडी अशी फ्राय केल्यामुळे भेंडी अजिबात चिकट चिवट होत नाही. किंवा भेंडीला खूप चिकटपणा असेल, तार धरल्यासारखी होत असेल तर त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकायचा. अजिबात चिकट होत नाही. किंवा मग थोडं जास्त तेल टाकायचं, म्हणजे भेंडीला चिकटपणा राहत नाही. आता शेंगदाणे थंड झालेत. शेंगदाणे, जिरे, धणे आणि बडीशेप जे आपण भाजून घेतली ते मिक्सरमध्ये बारीक करूया. यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या टाकायच्या आणि आता हे मिक्सरवरती बारीक करून घेऊया. तर इथे मी मस्त हे मसाला आपला बनवून घेतल्याने खूप सुगंध भारी येतो आहे मसाल्याचा. तर अधूनमधून आपल्याला भेंडीसुद्धा परतवून घ्यायची. तर पाहू शकतात हळूहळू भेंडी आणि कांदासुद्धा छान लालसर होत चालला आहे. आता याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊया. पाव चमचा हळद टाकून घेऊया. पाव चमचा सगळे मसाले टाकायचे, जे तुमच्याकडे असेल ते टाकू शकतात. पाव चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा धना पावडर टाकली आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. आणि इथे मी एक छोटा चमचा चटणी टाकून घेते. तुम्हाला किती तिखट आवडतं, तुमच्या मुलांना किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आणि छान तेलामध्ये ही भेंडी आपल्याला फ्राय करून घ्यायची. तर सगळे मसाले व्यवस्थित भेंडीला लागायला पाहिजेत. तर व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेतले. आता आपण जे शेंगदाण्याचं वाटण बनवून ठेवले ते टाकून घेऊया. तर इथे मी 4 ते 5 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे. तुम्ही राहिलेल्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये वांग बटाट्याची भाजी बनवू शकतात किंवा वांग्याचं कालवण करू शकतात. खूप छान चव लागते. तुम्ही नक्की एकदा करून पहा. तर आता हे सगळं चांगलं परत एकदा मिक्स करून घेऊया. मसाले आपले व्यवस्थित भेंडीला आणि कुटालासुद्धा शेंगदाण्यांच्या चांगले लागलेले आहेत. तर व्यवस्थित मिक्स करून घेतले. तुम्हाला जर वाटत असेल की भेंडीचा मसाला कढईला चिकटतोय तर थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारू शकतात. आणि झाकण ठेवायचं भेंडीवरती आणि कमी गॅसवरती ही भेंडी 3-4 मिनिट शिजवून घ्यायची वाफेवरती. मी ते पाणी वगैरे काही शिंपडलेलं नाही आहे, असं झाकण ठेवलं कारण तेलामध्ये मस्त ही भेंडी फ्राय होती, अजिबात चिटकत नव्हती कढईला. त्यामुळे मी पाणी टाकलेलं नाही आहे, म्हणजेच पाण्याचा शिंतोडा दिला नाही. 3-4 मिनिटानंतर झाकण खोलून पाहूयात. तर बऱ्यापैकी भेंडी आपली छान मऊ झाली आहे. आणखीन थोडीशी शिजवून घ्यायची. भेंडी शिजली की मऊ होते आणि मऊ लुसलुशीत अशी दिसते. तर तुम्हाला दिसत असेल कांदासुद्धा छान फ्राय झाला आहे आणि भेंडीसुद्धा मस्त आपली मऊ होत आली. आणखीन 1-2 मिनिट मी वाफ काढून घेते, म्हणजे आपली भेंडीची भाजी एकदम मस्त तयार होईल. तर कांदा शिजला की समजून जायचं की भेंडीसुद्धा छान शिजली गेली आहे. किंवा एखादी भेंडी खाऊन पाहायची, मस्त अशी एकदम भारी चवीची भेंडीची भाजी तयार होती. तर पाहू शकतात भेंडी चांगली शिजली गेली आहे, कांदासुद्धा छान फ्राय झाला आहे. तर भेंडी आपली चांगली शिजलेली आहे, मस्त मऊ झाली आहे. बघता क्षणी समजते की भेंडी व्यवस्थित शिजलेले. गॅस बंद करून घेऊया आणि गरमागरम ही भेंडीची भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. ज्यांना कोणाला भेंडी बनवायची खूप झंझट वाटते त्यांनी अशी शॉर्टकटमध्ये एकदम मस्त चविष्ट अशी ही भेंडीची भाजी बनवू शकतात. बारीक भेंडी कापून बनवण्यापेक्षा ही भेंडीची भाजी पटकन होते. नक्की एकदा ट्राय करा. नेहमी त्याच पद्धतीची भेंडी खाऊन कंटाळा आला असेल तर काहीतरी नवीन ट्राय केलं की घरात पण सर्वांनाच खूप आवडतं. माझ्या मुलांना ही भेंडीची भाजी खूप जास्त आवडते. तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. दिसते ना एकदम भारी. आपण काही जास्त साहित्यसुद्धा वापरलं नाही.
आपल्याकडे जे काही बेसिक साहित्य आहे त्यामध्येच आपण ही भेंडी मसाला बनवून घेतला आहे. तुम्ही या भेंडीची ग्रेव्ही टाईपसुद्धा भाजी बनवू शकता. जेव्हा आपण भेंडी शिजवून घेतली त्यावेळेस मस्त दही फेटून टाकायचं आणि थोड्या वेळ शिजवून घ्यायचं. तशीसुद्धा भेंडीची भाजी खूप छान लागते. तर थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा. शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. हे अगदी फ्री आहे. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. बाय.